धोरणाची चर्चा आहे. आज काय नेमकं चर्चासत्रात झालं आणि हे कधीपासून महाराष्ट्रात लागू होणार? विद्याभारती आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आज पुणे येथे ह्या शैक्षणिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून न्यू एज्युकेशन पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन हे महाराष्ट्रामध्ये देखील होणार आहे. याला सक्षमपणे महाराष्ट्रातला सर्व विद्यार्थी, शिक्षक हे सामोरे गेले पाहिजे, याच्याकरताचं हे चर्चासत्राचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं. त्यावेळेस राष्ट्रीय धोरण होणार आहे, त्यावेळेस बालभारती पुस्तक छापणार का एनसीआरटीच अभ्यासक्रम तयार करणार आणि बालभारतीच पुस्तक हे करणार. मात्र आता एनसीआरटी पुस्तकं प्रोव्हाइड करत असल्यामुळे बालभारती निष्क्रिय होईल का? नाही 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 हे बघा, दोन वेगवेगळे आहे. एनसीआरटी हे सिलेबस तयार करतं आणि प्रिंटिंगचं काम हे त्या ठिकाणी बालभारती करत असतं. दोन वेगवेगळे उपक्रम आहेत, त्यांची कार्यपद्धती तशीच राहील. अंगणवाड्या जोडल्या जाणार आहेत का आणि त्याचा काही परिणाम पुढच्या शिक्षण? नाही, अंगणवाड्या जोडल्या जाणार नाही. अंगणवाड्या ह्या महिला व बालकल्याण विभागाकडे आहेत आणि त्या तिकडेच राहतील अंगणवाड्या. सीबीएसई पॅटर्न जो राबवला जात आहे आता, त्याच्या संदर्भातली काही आव्हानं समोर उभी राहतील का? कारण हे सगळी योजना राबवताना काही गोष्टींची साशंकता पुढे येताना दिसते. नाही, बघा, आपण सीबीएसई मध्ये जे सिलेबस आहे त्या पद्धतीचा सिलेबस करतो आहे. शेवटी इम्प्लिमेंटेशन आपलं एससीआरटी आणि एससीआरटीचा हा सिलेबस त्या ठिकाणी तयार करतो आहे. सीबीएसई मधले आपण काही कंटेंट्स त्या ठिकाणी घेणार आहोत. सर्वेच्या समोर 100% नाही घेणार आहोत. त्यातले काही कंटेंट्स घेणार आणि काही इनपुट्स आपल्या महाराष्ट्रातले काही शिक्षक तज्ञ मंडळी त्यांचे पण देणार आहोत. 3 भाषांमध्ये हा प्रोग्राम राबवला जाणार आहे का किंवा त्याच्यावरती काही स्पष्टता आहे? नाही, जेवढ्या भाषा याच्या आधी आपण महाराष्ट्राच्या शिक्षण पद्धतीमध्ये त्या सर्व भाषा त्याच्यामध्ये